तुम्ही थोडं पुढे जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या माध्यमातून 40 कोटीचा जो काही भ्रष्टाचार दक्ष पत्रकार संघ आणि संपूर्ण महिला बचत गटाच्या माध्यमातून जो काही आम्ही बाहेर काढलेला आहे त्याची दखल संबंधित माननीय पालकमंत्री धुळे जिल्ह्याचे त्यांनी या ठिकाणी घेतलेली आहे आणि त्या अनुषंगाने आमची जे काही जिल्हा परिषद शिवसाहेब आहेत मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी आज बैठक देखील लावलेली होती। बैठकीदरम्यान त्यांनी आम्हाला आश्वासन केलेलं आहे की बा आम्ही या ठिकाणी निपक्षपाती चौकशी करूया, परंतु संबंधित जे काही अधिकारी आहेत परवाची एक घटना घडलेली आहे की संबंधित त्या ठिकाणी जी काही ज्योती पगार आहे तिचा जो काही नवरा आहे तो नवरा सैताळा गावाला जाऊन त्या ठिकाणी महिलेला धमकी देऊन आला आणि तिच्या मुलींना उचलून घेऊन जाण्याची धमकी या ठिकाणी दिलेली आहे। ही गंभीर बाब आहे, म्हणून याच्यातनं यांना या ठिकाणी बाजूला ठेवलं गेलं पाहिजे। त्याच पद्धतीने यांनी चौकशी नेमलेली आहे, परंतु जिल्हा परिषदचे जे काही अधिकारी याच्यामध्ये आहेत यांच्यावर आम्ही विश्वास ठेवतो, परंतु जे काही प्रकरणं पेपरामध्ये येत असतात तर तो विश्वास ठेवायचा की नाही ठेवायचा याच्यात प्रश्न आहे। म्हणून यांची चौकशी समिती नेमून यांनी SIT आणि ACB जोपर्यंत लावत नाही, कलेक्टर साहेबांना ज्या पद्धतीने अहवाल पाठवत नाही आणि मंत्रालयात माननीय महानिरीक्षक अँटी करप्शन ब्युरो मुंबई यांच्याकडे तसा अहवाल हे पाठवत नाही तोपर्यंत दक्ष पत्रकार संघाचं जे काही आंदोलन आहे धरणे आंदोलन हे आंदोलन तोपर्यंत आमचं चालूच राहील जोपर्यंत ह्या संबंधित आमदार गुन्हे दाखल होत नाही, ACB लागत नाही, SIT लागत नाही, यांची जी काही संपत्ती आहे ती संपत्ती सरकारपर्यंत जमा होत नाही। महाराष्ट्र शासनाचा यांनी उमेदच्या माध्यमातून करोडो रुपयाचा जो भ्रष्टाचार केलेला आहे त्या भ्रष्टाचाराचे पैसे महाराष्ट्र शासनाच्या खात्यावर जोपर्यंत जमा होत नाही आणि त्याच पद्धतीने पीडित महिला ज्या आहेत त्या महिलांना ज्या मशिनी दिल्या गेलेल्या आहेत त्या मशिनींचा मोबदला त्याच पद्धतीने त्या मशिनींच्या माध्यमातून त्यांचा जो काही उदरनिर्वाह परत चालू होत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन या ठिकाणी चालूच राहणार आहे। दक्ष पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य, बापू बागुल, जय हिंद, जय महाराष्ट्र।